नाशिक रोड भारतरत्न फाउंडेशन आयोजित नाशिक रोड शहरातील कर्तव्यदक्ष अधिकारी महिला रणरागिणींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यामध्ये नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत मॅडम, नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा हंडोरे व मिताली कोळी मॅडम, तक्षशिला विद्यालयाच्या प्रिन्सिपल विशाखा कसबे मॅडम, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलच्या मॅट्रेन आशा मुठाळ सिस्टर यांचा प्रशस्ती पत्र तसंच सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन विशेष महिला पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं। या पुरस्काराचं आयोजन भारतरत्न फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार रवींद्र जाधव यांनी केलं होतं। यावेळी सोमानी ट्रान्सपोर्टचे मालक शिवनारायण शेठ सोमानी, राष्ट्रवादी नेते मुन्नाभाई अन्सारी, सचिन आहेर, अशोक पाटील मोगल, समाधान कोठुळे, बाळाभाऊ कदम, अण्णा सोनवणे, भोंगरे अण्णा, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर शहाणे, शकील शेख, नितीन बोराडे, संदीप नवसे, नूर सय्यद, मायकल खरात, महेश लखवानी आदी उपस्थित होते। नाशिक माथाडी कामगार सल्लागार समिती मालक प्रतिनिधी तसेच कार्टिंग एजंट, आज रवींद्र जाधव यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण जो पोलीस स्टेशनमध्ये भारतरत्न फाउंडेशन रणरागिणी यांचा सत्कार आयोजित केला, त्यांना आपण माझ्या हस्ते पुरस्कार दिला आणि त्याबद्दल तुला माझ्यातर्फे वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। असेच कार्य तू करत राहतो, त्याबद्दल तुला माझ्याकडनं जे बी काही मदत लागेल तर मी आवर्जून करत राहील। असा कार्यक्रम फार थोडे लोक करतात आणि त्यात तू भाग घेऊन केला हे वाखण्यासारखं आहे। असेच कार्यक्रम तू करत राहणार असे ग्वाही दिली, त्याबद्दल साहेबांनी सुद्धा तुला, तू कोणत्याही पक्षाचा नसून किंवा पत्रकार या राजकीय स्टंट नसताना अशा गोष्टी करतो असे साहेबांनी सांगितल्यानंतरही साहेबांनी तुला शुभेच्छा दिल्या। साहेबांनी एक वेळ मला खरोखर बोलताना त्यांनी जे सांगितलं का बा पोलीस डिपार्टमेंटला कोणीही चांगल्या रजनेने भावनेने बघत नाही आणि त्यांचं तू भारतरत्न पुरस्कार हंडोरे मॅडम आणि कोळी मॅडम यांना केलं, त्याबद्दल खरोखर त्यांनी तुझं कौतुक केलं। कौतुक करण्यापेक्षाही त्यां डिपार्टमेंटमध्ये काय होऊ शकतं काय नाही होऊ शकतं याची तू जाणीव करून दिली, कारण शेवटी डिपार्टमेंटच असल्यामुळे ही सुरक्षा आपली राहिलेली आहे हे मी तुला आवर्जून सांगतो। नमस्कार, मी पत्रकार रवींद्र जाधव, भारतरत्न फाउंडेशन आयोजित छत्रपती फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्या कर्तव्यदक्ष महिला आहे, ज्या अहोरात्र समाजासाठी काम करता आणि समाजाला न्याय देण्याचं कुठंतरी काम करता, समाजाप्रती ज्या महिलांना आदर आहे अशा महिलांचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि कुठंतरी त्यांचं काम करताना कुठंतरी त्यांचा होप वाढला पाहिजे। या दृष्टिकोनातून आज आम्ही नाशिक रोड शहरातील ज्या कर्तव्यदक्ष महिला आहेत त्यामध्ये नाशिक रोड विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत मॅडम, त्याचबरोबर नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हंडोरे मॅडम, कोळी मॅडम, त्यानंतर तक्षशिलाच्या प्राध्यापक प्रिन्सिपल विशाखा कसबे मॅडम, त्यानंतर बिटको हॉस्पिटलच्या आशा मुठाळ सिस्टर यांचा आम्ही विशेष पुरस्कार देऊन नाशिक रोड रणरागिणी कर्तव्यदक्ष महिला म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते मुन्नाभाई अन्सारी, अशोक मोगल पाटील, समाधान कोठुळे, बाळाभाऊ कदम, सचिनजी गांगुर्डे, राजाभाऊ चंद्रमोरे, विकासजी माने, सागरजी बाळराव, कुणालजी साळवे, सचिनजी शिरसाट आणि या सर्वांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि असेच कार्यक्रम भारतरत्न फाउंडेशनच्या वतीने आणि मी स्वतः पत्रकार समाजासाठी आणि जनतेसाठी नियमित घेत राहील। मी वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता हा कार्यक्रम घेतला, यात मला अतिशय आनंद वाटतो आणि समाधान
वाढतं। यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे PI यांनी अतिशय भरभरून कौतुक केलं। त्याचबरोबर शिवनारायण शेठ सोमानी यांनी माझं भरभरून कौतुक केलं आणि त्यांनी मला आश्वासित केलं की यानंतर येणाऱ्या कार्यक्रमात आम्ही सुद्धा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन दिलं। याच लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढील वाटचाल करणार अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन गांगुडे, सागर भालेराव, राजूचंद्र मोरे, विकास माने, कुणाल साळवे, सचिन शिरसाट, शकील बाबा शेख आदींनी परिश्रम घेतले। न्यूज ब्युरो, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।